मित्रांनो, 7 डिसेंबर रोजीसुद्धा या WTचा असर कायम असणार आहे. जम्मू काश्मीर आणि पहाडी भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाची बर्फबारी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 7 डिसेंबर रोजी या WTमुळे मैदानी भागात थंडीचे प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नसणार आहे. परंतु थंडीचे प्रमाण मात्र हे अजून 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता आहे. नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 15 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अधिकतम तापमान 27 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर जळगाव येथील न्यूनतम तापमान 15, अधिकतम तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर अकोला येथील न्यूनतम तापमान हे 13 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 28 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. नागपूर येथील न्यूनतम तापमान 13 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजे नागपूर येथील निश्चयंकी तापमानाची नोंद राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नांदेड येथील न्यूनतम तापमान 15 आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 18 आणि अधिकतम तापमान हे 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या थंडीमुळे निश्चितच रब्बी पिकाकरता हे थंडी लाभदायक ठरणार आहे. त्याचप्रमाणे खरीपातील तूर पिकाकरता सुद्धा ही थंडी लाभदायक ठरणार आहे. मित्रांनो, ज्या भागातील शेतकरी बांधवांनी अजून रब्बी पिकाची म्हणजे गहू आणि हरभरा पिकाची पेरणी झाली नसेल, त्या शेतकरी बांधवांनी या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी करून घ्यावी. मित्रांनो, 8 डिसेंबर रोजीसुद्धा पुन्हा पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भागामध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी होणार आहे. मैदानी भागात सांगायचं झालं, उत्तर प्रदेशातील बहुतांश भागामध्ये हे निश्चयंकी तापमान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये या WTच्या असरामुळे तापमानात हे पुन्हा घट झालेली असेल निश्चयंक तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील तापमानाचे सांगायचं झालं, नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 14 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. अधिकतम तापमान 27 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. जळगाव येथील न्यूनतम तापमान 15 आणि अधिकतम तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. अकोला येथील न्यूनतम तापमान 13 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 14 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 30 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. नांदेड येथील न्यूनतम तापमान हे 13 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर अधिकतम तापमान हे 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे 17 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 29 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला, व्हिडिओला लाईक